नमस्कार दर्शकांनो, माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे। सध्या राज्यातील बांधकाम कामगारांची तपासणी प्रक्रिया सुरू आहे। आज आपण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात समोर आलेल्या एका मोठ्या भ्रष्टाचाराच्या संशयाबद्दल माहिती घेणार आहोत। या मंडळात जवळपास 1500 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। यासोबतच बनावट कागदपत्रांचा वापर करून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरण देखील उघडकीस आले आहे। चला तर मग या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती माझी योजनाच्या माध्यमातून जाणून घेऊयात। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असलेल्या कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा वारसांना शासनाकडून 2 लाख रुपयांची मदत मिळते। याच योजनेचा गैरफायदा घेत काही लोकांनी मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचे उघड झाले आहे। सोलापूरमध्ये एका व्यक्तीने पत्नी मयत झाल्याचे बनावट प्रमाणपत्र सादर केले, तर 4 महिलांनी आपले पती वारल्याचे खोटे मृत्यूपत्र सादर करून मदतीसाठी अर्ज केले। यापैकी 3 महिलांना तर प्रत्येकी 2 लाख रुपये याप्रमाणे एकूण 6 लाख रुपये मिळाले देखील। मात्र या फसवणुकीचा भांडाफोड झाला असून त्या 5 जणांविरुद्ध सोलापुरातील फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत। या एका घटनेनंतर आता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। मंडळाचे जिल्हाध्यक्ष बशीर अहमद यांनी तर थेट 1500 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे। त्यांनी मागणी केली आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्याचे विकास आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एक संयुक्त समिती स्थापन करावी। अहमद यांनी मंडळाच्या अनेक योजनांवर संशय व्यक्त केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार मंडळाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या माध्यान्ह भोजन योजना, बांधकाम कामगार जन आरोग्य योजना, तपासणी ते उपचार योजना तसेच मंडळाकडून वाटल्या जाणाऱ्या माहिती पुस्तिका, सुरक्षा संच आणि गृहोपयोगी वस्तू संच यासारख्या योजनांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे। त्यांनी शासनाला इशारा दिला आहे की जर सोमवारपर्यंत 14 जुलैपर्यंत स्वतंत्र समिती स्थापन करून सखोल चौकशी सुरू करण्यात आली नाही तर बुधवारपासून सोलापुरात मोठे आंदोलन केले जाईल। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत कामगारांना अनेक लाभ मिळतात। यामध्ये संसारोपयोगी साहित्य, मुलांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणासाठी आर्थिक मदत, कामगारांना अपंगत्व आल्यास आर्थिक सहाय्य आणि नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना आर्थिक मदत अशा अनेक योजनांचा समावेश आहे। त्यामुळे अनेक लोकांनी एजंटच्या मदतीने बनावट कागदपत्रे सादर करून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केल्याचा संशय आहे। यासाठी एजंट काही रक्कम घेऊन नोंदणीपासून ते सर्व लाभ मिळवून देण्यापर्यंतची कामे करतात अशी परिस्थिती असल्याची चर्चा आहे। मागील वर्षभरात बांधकाम कामगारांच्या संख्येत अचानक मोठी वाढ झाली आहे। यावरही काही संघटनांनी आक्षेप घेत चौकशीची मागणी केली आहे। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे राज्यातील गरीब आणि गरजू बांधकाम कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची संस्था आहे। या संस्थेत जर खरंच अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे। शासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, जेणेकरून गरीब कुटुंबांच्या हक्कांचे पैसे, कामगारांच्या हक्कांचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील। माझी योजना नेहमीच कामगारांच्या हितासाठी आवाज उठवत राहील। या संदर्भात तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशा कोणत्या फसवणुकीपासून सावध राहा। धन्यवाद।